तर दरवाजाच्या बाहेर उभं राहून कान लावून तुम्ही आमचं बोलणं ऐकत होतात. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलात. मला नव्हतं माहिती राय बहादूर ठाकूर हरनाम सिंगचा मुलगा अशा फालतू गोष्टी करतो. तुमच्या भावाचा टेलिफोन आहे. तुमच्या मूर्ख भावाला कणभर देखील अक्कल नाहीये. थोड्या वेळाने बोलूया. आत्ताच तर झोपलीये बिचारी. हॅलो, हा बीडी कुठे गेला कोणास ठाऊक. लाईन इज ऑन पण कोणी काही बोलतच नाहीये. हॅलो विभी, जस्ट अ मिनिट. Just a minute, Vibhi. Can you please leave? I'd like to talk to my brother alone. या घरातली प्रत्येक खोली ही माझी आहे आणि अशी कुठली गोष्ट आहे जी तू माझ्या समोर नाही करू शकत. ठीक आहे, बसा इथं. हा विभी, आय एम सो सॉरी. तुला थोडी वाट बघायला लागली. ओ कम ऑन सिस, तू तर फॉर्मॅलिटी करतेस आता. मला सांग, हा बीडी काही प्रॉब्लेम तर नाही ना क्रिएट करते? नाही, असं काही नाहीये. मी मेघनाच्या रूममध्ये होते. आता मी माझ्या रूममध्ये आली. तिच्याविषयीच बोलायचं होतं तुझ्याशी. हे, तू एवढी सिरियस कशाला आहेस ताई? इज एव्हरीथिंग ऑल राईट? ती या घरातल्या वातावरणात ऍडजस्ट नाही करू शकत आहे आणि तुझ्या इकडे शिकायला यायची तिची इच्छा आहे. अँड आय हॅव ॲग्रीड टू सेंड हर देअर. माय गॉड, वेळ किती पटापट निघून जातो ना. मेघना एवढी मोठी झाली आहे की तिला आता स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत. इज शी दॅट बिग? शी वॉज अ लिटल बेबी काही दिवसांपूर्वीच तर. त्या आदरडेला किती वर्ष झाली आहेत माहितीये? 11 वर्ष. शी इज अ ग्रोन अप गर्ल नाव. आणि मी तिला तुझ्याकडे पाठवतीये. तुम्ही कोण आहात मेघनाच्या विषयी निर्णय घेणाऱ्या? टेलिफोन खाली ठेवा. आम्ही म्हटलो टेलिफोन खाली ठेवा. जस्ट अ मिनिट विभी. असं वाटतंय तुझ्या ब्रदर इन लॉला काहीतरी त्रास होतोय. नाही, डोंट डिस्कनेक्ट. ठाकूर रणवीर सिंग, मेघना माझी मुलगी आहे. तिच्याविषयी निर्णय घ्यायचा पहिला अधिकार माझा आहे. तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळा. अँड नाव गेट आउट ऑफ माय रूम. आय वॉन्ट टू टॉक टू माय ब्रदर अलोन. I said, get out! हे सिस, व्हॉट्स हॅपनिंग? सगळं काही ठीक आहे ना? काही नाही. हा, तर मी म्हणत होते मेघनाला तुझ्याकडे यायचंय, पण तिला तुझ्यावर अवलंबून नाही राहायचंय. नो, इट्स नॉट दॅट. मला माहितीये तुझ्याकडे इतके पैसे आहेत की तू मेघनाला शिकवू शकशील. तसं तर तिचे पैसे मी पण देऊ शकते, पण तिलाच कुणावर अवलंबून नाही राहायचंय. ती म्हणत होती शिकेल सुद्धा आणि रांचवर तुझी मदत पण करेल. माझ्या मनामध्ये तू किती मोठा नॉस्टॅल्जिया क्रिएट केलायस तुला माहित नाही ताई. मेघना एवढ्या मोठमोठ्या गोष्टी करू लागली. आता तर तिला तुला आणि तुझ्या मुलाला भेटेपर्यंत राहवतच नाहीये. लिसन सिस, मी एका खूप महत्वाच्या कामासाठी भारतामध्ये येणार होतो, पण मी ही व्हिजिट अनेक दिवस टाळतच आलो होतो. पण आता मात्र मी लवकरच येईन. आय लेट यू नो. मग तिथेच भेटून या विषयावरती चर्चा करू. तर मग लवकर ये. मेघना या सगळ्या वातावरणात इतकी उदास झाली की काय सांगू. शी इज सो अपसेट. जाऊ दे, जेव्हा तू येशील तेव्हा सगळं काही बोलू. मी लवकरात लवकर येईन. यू जस्ट डोंट वरी. आणि यावेळी तू इथे राहणार आहेस, माझ्या घरी, कुठल्याही हॉटेलमध्ये नाही. नाही नाही सिस, अगं उगाचच बीडीला त्रास होईल. होऊ दे, हू केअर्स. नाही, आता असं काही नाहीये. हे घर माझं पण आहे. आय ऑल्सो लिव्हड हिअर.
आणि कुणाची हिंमत नाहीये की मी घेतलेल्या निर्णयाच्या मध्ये यावं. तर मग लवकरच भेटू. टेक केअर. बाय. बाय. तुम्ही परत जर त्या मूर्खाशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर मी कोणाचा तरी जीव घेईन. ठाकूर रणवीर सिंगचे इतके वाईट दिवस नाही आले की त्याच्या मुलीला आपलं शिक्षण सुरू ठेवण्याकरता अमेरिकेतल्या कुठल्या रांचवरती हमाली करावी लागेल. तुम्ही तुमच्या त्या मूर्ख भावाबरोबर बोलण्याची हिंमत कशी केली? तर दरवाजाच्या बाहेर उभं राहून कान लावून तुम्ही आमचं बोलणं ऐकत होतात. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलात. मला नव्हतं माहिती राय बहादूर ठाकूर हरनाम सिंगचा मुलगा अशा फालतू गोष्टी करतो. तू मला हरामखोर म्हणालीस. खूप झालं. माझ्या पाठीमागे माझ्या मुलीला माझ्या घरातून पळवण्याचा कट रचला जातोय. माझ्या घरात राहण्याचं कुणाला तरी आमंत्रण दिलं जात आहे. जर तो मूर्ख इकडे येऊन राहिला तर मी या घराचा नायनाट करून टाकीन, कळलं? I'll see who wins.